योएल संदेशाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 10 यावेळेस आपण वाचणार आहोत. योएल याचा 3 अध्याय 10 वचन. तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तलवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा. मी वीर आहे, सगळ्यांनी म्हणा मी वीर आहे, मी वीर आहे असे अशक्तही म्हणो. आमेन. सगळ्यांनी म्हणा मी वीर आहे असे अशक्तही म्हणो. ज्या वेळेस आपण योएलच्या पुस्तकाचा अभ्यास करतो, बायबलमध्ये उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत 66 पुस्तक आहेत. सगळ्यांनी म्हणा 66. किती पुस्तक आहेत बायबलमध्ये? 66 पुस्तकं मिळून एक पुस्तक तयार होतं, त्याचं नाव बायबल आहे. आता या बायबलमध्ये प्रत्येक पुस्तकात वेगवेगळे अध्याय आहेत. योएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहू शकता 3च अध्याय, आणि हे 3 अध्याय 3 कवितांसारखे आहेत, 3 पोएम म्हणता येईल. योएल या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर देव आहे. योएल शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर देव आहे. या पुस्तकामध्ये 3 अध्याय आहेत. पहिल्या 2 अध्यायामध्ये कशा प्रकारे संकट इस्रायलवरती येणार आहेत, कारण ज्या ज्या वेळेस त्यांनी चूक केली त्यांच्यावर संकट आलेले आहेत, आणि कशी संकट येतील याविषयी पहिल्या 2 अध्यायात सांगितलं, आणि 3ऱ्या अध्यायात परमेश्वर त्यांना कसं सोडवणार याविषयी बायबलचं वचन आपल्याला सांगत आहे. हे पुस्तक एक्झॅक्टली कोणाच्या कालखंडात लिहिलं तर हे सांगणं सगळ्या अभ्यासकांसाठी एक चॅलेंज आहे, थोडी कठीण गोष्ट आहे. परंतु आपण असं म्हणू शकतो की नेहम्या एजराच्या काळामध्ये कदाचित हे पुस्तक लिहिलं असेल. पुस्तकांचा कालखंड आपण कसा ठरवतो, जसं दानिएलच्या पुस्तकामध्ये दारियावेश राजाचा उल्लेख आलेला आहे, आणि इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो दारियावेश राजा कुठल्या वर्षांमध्ये होता, तर त्या वर्षांमध्ये दानिएल संदेष्टा होता. जर एखाद्याचं नाव इतिहासात आज लिहिलं गेलं आणि सांगितलं की ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान होते आणि त्या काळामध्ये हा व्यक्ती होऊन गेलेला आहे, म्हणजे आपल्याला बरोबर कळेल 2014 पासून 2023च्या पर्यंत कुठंतरी हा व्यक्ती असेल. तर अशा प्रकारे राजांच्या नावांवरून आपण तो कालखंड ठरवतो, पण तो योएलच्या पुस्तकाचा कालखंड आपल्याला कळत नाही. ठीक आहे. आता या योएलच्या पुस्तकामध्ये एक सुंदर संदेश दिलेला आहे, आणि हा संदेश आपल्याला असं सांगतो की या इस्रायल लोकांवरती टोळधाड येणार आहे. सगळ्यांनी म्हणा टोळधाड. आता टोळधाड ज्यावेळेस येते, ती टोळधाड आल्याच्या नंतर असे ते एक वेगळ्या प्रकारचे कीटक आहेत, जे सगळं जे धान्य आहे, शेत आहेत, त्याला फस्त करून टाकतात, संपवतात, खाऊन टाकतात. टोळधाड अशी येईल की इस्रायलामध्ये एक सुद्धा अन्नधान्याचा कण राहणार नाही. आणि जेव्हा ती टोळधाड सगळ्या शेतांवरती येईल, हे टोळ सगळी तुमची जेवढी पण पिकं आहेत ती सगळी नष्ट करतील, तुम्हाला खायला अन्न राहणार नाही, असा देवाचा इस्रायलला संदेश आहे. टोळधाड येईल आणि सगळे अन्न संपेल. अन्न संपल्याच्या नंतर मग पुढं काय होणार? आपण ज्या सीझनमध्ये धान्य उगवतो ते फक्त त्या सीझन पुरतं नाही, पूर्ण 1 वर्षासाठी आपण बनवतो. पुढचं पीक येईपर्यंत ह्या पिकाचा उपयोग पुढच्या पिकापर्यंत झाला पाहिजे. आणि म्हणून टोळधाडेने जर ते सगळं पीक संपवलं तर एक भयंकर गोष्ट घडू शकते. ती गोष्ट म्हणजे दुष्काळ. सगळ्यांनी म्हणा दुष्काळ. थोडं मोठ्या आवाजात म्हणा दुष्काळ. आता हा दुष्काळ आल्याच्या नंतर कोणाला काही अन्न उरणार नाही. ह्या 2 अध्यायात पहिल्या योएलच्या ही घटना सांगितलेली आहे. आता ज्यावेळेस दुष्काळ सगळीकडे येईल तर ह्याची तुलना योएल संदेष्टाने शेवटच्या काळाबद्दल ह्या काळाबद्दल केलेली आहे. आमेन. या शेवटच्या दिवसामध्ये जसे टोळ इस्रायलावरती आले तसे वैऱ्याचे घोडे, रथ किंवा वैरी असा धावून येईल की सगळं काही नष्ट करण्यात येईल आणि जगामध्ये दुष्काळ पडेल. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस सगळीकडे दुष्काळ असेल त्यावेळेस वैरी ज्यावेळेस तुमच्यावरती आक्रमण करून येईल तेव्हा तुम्ही काय करायचं हे 3ऱ्या अध्यायात लिहिलंय, आणि त्याविषयीचं महत्वाचं वचन योएल याचा 3रा अध्याय 10वं वचन. ही प्रस्तावना सगळ्यांना कळाली? हो की नाही? काही लोक नाही. हो की नाही? प्रभूला धन्यवाद. काही गोल मान फिरवतायत. सगळ्यांना ऐकायला येतं? हो की नाही? बरं.
बायबलचं वचन आपल्याला सांगतं की ज्या वेळेस ही टोळधाड किंवा वैरी तुमच्यावरती चालून येणार आहे, त्यावेळेस शेतकऱ्यांना, द्राक्षमळ्यात काम करणाऱ्या प्रत्येकाला देवाचा संदेश आहे. आणि या संदेशामध्ये देवाचं पवित्र वचन आपल्याला सांगतं, काय सांगतं? तुमचे फाळ ठोकून तलवारी बनवा आणि कोयत्यांचे भाले बनवा. तुमचे फाळ ठोकून त्याच्या तलवारी आणि कोयत्यांचे भाले. जी अवजारं तुम्ही शेतात वापरली आहेत आत्तापर्यंत, त्या अवजारांचं रूपांतर तुम्हाला करायचंय आणि त्या अवजारांचं रूपांतर शस्त्रामध्ये करायचंय आणि ते शस्त्र वैऱ्यासाठी, त्या वैऱ्याचा नाश करण्यासाठी तुम्हाला वापरायचे. आणि ज्यावेळेस तुम्ही शस्त्र बनवता, एखाद्याकडे शस्त्र असेल पण त्याच्याकडे बुद्धिमत्ता नसेल, ते शस्त्र त्याला वापरता येईल का? शस्त्रच फक्त चांगलं असून उपयोग नाही, शस्त्र चालवणारा पण चांगला पाहिजे. किती लोक आमीन म्हणतील? काही लोकांना पटत नाही, पण पटवून देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. ऐका, एकच गाडी आहे, 4 व्हीलर. ती जर आपल्या चौधरी पास्टरांनी चालवली तर ती वेगळ्या रीतीनं चालवतील. मला दिली तर वेगळ्या रीतीने, अजून कोणी अजून एक्सपर्ट असेल तर वेगळ्या रीतीने, आहे की नाही? ड्रायव्हर कसा आहे त्याच्यावर तुमचा प्रवास डिपेंड आहे. आता एखाद्याने कालच लर्निंग लायसन काढलंय, सांभाळून बसा. प्रेज द लॉर्ड. मी असे लोक पाहिलेत, एखादा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतोय आणि बसलेले सगळे प्रार्थना करतात, हे प्रभू आम्हा पाप्यांवरती दया कर. हालेलुया. ड्रायव्हरचा ताबा घे. सांगण्याचं तात्पर्य की तुमच्या हातातली वस्तू, तुमचं शस्त्र किती पण भारी असू द्या, पण चालवणारा वीर पाहिजे. किती लोक आमीन म्हणणार आहेत? जर तो चालवणारा अशक्त आहे, चालवणारा अशक्त आहे. मुंबईमध्ये शिवडी म्हणून जागा आहे, तिथं टीबी पेशंटचं एक हॉस्पिटल आहे. जेवढ्या लोकांना टीबी होतो मुंबईत, त्यांना तिकडे जास्त सिरियस झालं की तिथं ॲडमिट करावं लागतं. एकदा टीबी हॉस्पिटलला प्रार्थनेला गेलो. मी इकडे एका भावासाठी प्रार्थना करतोय आणि दुसऱ्या एका बेडवरती एक पेशंट उठून बसलेला आहे. त्याला जेवणाचं ताट आणलं आणि जेवणावरती बसली माशी. सगळ्यांनी म्हणा माशी. आता ती माशी त्याला हाकलायची, पण तो असा हाकलतो. ती माशी म्हणते मैं नहीं हटूंगी. हालेलुया. माशी हालायला तयार नाही. सांगण्याचं तात्पर्य हे की ज्या वेळेपर्यंत तुम्ही स्वतःला कमजोर समजता, तुम्ही जीवनात काहीच करू शकणार नाही. तुमच्या हातात शस्त्र आहे, तुमच्या हातात देवाने तलवार दिलेली आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाने तुमच्या हातामध्ये त्याचं सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे. देवाचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे. देवाने सगळी योजना केलेली आहे, पण तुम्ही म्हणता मी अशक्त आहे. तर युद्ध जिंकणं कठीण आहे. म्हणून आज देवाचा पवित्र शब्द तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे की प्रत्येक व्यक्ती जो अशक्त आहे त्याने म्हणावं की मी वीर आहे, मी पराक्रमी आहे, मी आशीर्वादित आहे, मी देवाच्या सामर्थ्याने भरलेलो आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक व्यक्ती जो अशक्त आहे, कमजोर आहे. आता कमजोर म्हणजे आम्हाला फक्त एवढंच वाटतं ज्याच्या शरीरात शक्ती नाही. कधी कधी आमचे बँक अकाउंट कमजोर होतात. हालेलुया. कधी आमची प्रकृती कमजोर होते. कधी कधी पती पत्नी मधलं जे नातं आहे, लग्नाच्या दिवशी चांगलं राहतं, दुसऱ्या दिवसापासून खराब. हालेलुया. जालन्याला होत नाही, आमच्या इकडं होतं कधी कधी. देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी आमचं पारिवारिक जीवन, आई मुलाशी बोलत नाही, मुलगा बापाशी बोलत नाही, बहिणी बहिणींमध्ये क्रॉसिंग, 36चा आकडा. जालन्याचे लोक प्रेमळ आहेत, पण बाहेर असं घडतं प्रियांनो. हालेलुया. घरात लोक एकमेकांशी बोलत नाही, घरामध्ये वादविवाद असतात. जे आईचे आणि लेकरांचे प्रेमाचे, प्रीतीचे, देवाने दिलेले संबंध प्रेमाचे आहेत, ते कुठंतरी नष्ट होतात आणि मनुष्य कठोर मनाचा होऊन जातो. ते नाते कधीतरी कमजोर होतात. परंतु देवाचं वचन आज सांगत आहे की प्रत्येक अशक्त म्हणो की मी वीर आहे. हालेलुया. हा शब्द, तू वीर आहेस, हा शब्द हा एखाद्या माणसाचा नाही. एखादा माणूस तुमच्याशी खोटं बोलेल, पण हा शब्द जिवंत देवाने तुम्हाला दिलेला आहे. माणसाचे शब्द कदाचित व्यर्थ ठरतील, माणसाचं बोलणं कदाचित शून्यवत होईल, पण ज्यावेळेस माझा देव बोलतो त्यावेळेस त्या गोष्टी पूर्ण होतात. तुमच्या अशक्तपणामध्ये परमेश्वर तुम्हाला शक्ती देण्यास आलेला आहे. आता हा कोण देव आहे? आता हा कोण देव आहे जो मला म्हणतो की तू अशक्त आहेस,
पण आता तू आजपासून म्हणायचं की मी बलवान आहे, मी वीर आहे. हा कोण देव आहे? जगात असं संशोधन सुरू आहे. समजा जगात सगळ्यात बलवान कोण आहे? कोण आहे सगळ्यात स्ट्रॉंग? जेवढे आता हे कन्स्ट्रक्शन आहेत ह्याच्यात एक महत्वाचा धातू वापरला जातो. काय म्हणतात त्याला? बोलत नाही तुम्ही. सोनं. काय वापरतात? लोखंड. थोडक्यात स्टील म्हणजे बेसिक फॉर्म लोखंड. मोठ्या मोठ्या इमारती कशाची मदत घेतात? ब्रिज बनवताना. बोलत नाही, बोला. मशिनरी, अवजार कशाची बनवतात? कुदळ फावडे कशाचे बनवतात? सोनं वगैरे नाही, चांदी पितळ नाही. स्ट्रॉंग धातू काय? कुणीतरी लोखंडाला म्हटलं की तुझ्या एवढं स्ट्रॉंग जगात कुणीच नाही. लोखंड सगळ्यात बलवान आहे. लोखंडासारखं काहीच नाही. लोखंडाने ऐकलं, सगळी दुनिया मला स्ट्रॉंग म्हणते. लोखंड म्हटलं बाबा रे, मी बलवान नाही. आग आली ना का मी पण वितळायला आणि वाकायला सुरुवात होतो. अग्नी पुढं माझं काही काही नवऱ्यांचं बायका पुढं. काय बोलताय तुम्ही? ऐका, अग्नी पुढं लोखंडाचं काही चालत नाही. मग लोखंडाने म्हटलं मी बलवान नाही, अग्नी बलवान आहे. कोण बलवान आहे? अग्नीने ऐकलं मी बलवान आहे. अग्नी म्हटली अरे काय बोलताय तुम्ही, मी बलवान. पाऊस पडला का मी विझून जाते. पाऊस पडला की मी विझून जाते. पाणी आलं की आग. हो की नाही? मी बलवान नाही रे बाबांनो, ते पाणी बलवान आहे. कोण बलवान आहे? पाणी बलवान आहे. पाण्याने ऐकलं मी बलवान आहे. पाणी म्हणे काय रे तुम्ही बोलता असं? अरे सूर्याची किरण आली ना माझी वाफ होऊन जाते. सूर्य बलवान आहे. हालेलुया. कोण बलवान आहे? सूर्य बलवान आहे. सूर्यासारखं बलवान या जगात कुणी नाही. कारण की सूर्याची किरण माझ्यावर आली की माझी वाफ होते आणि माझं अस्तित्व नष्ट होतं, मी गायब होऊन जाते. त्याच्यामुळं सूर्य बलवान आहे. सूर्याने ऐकलं मी बलवान आहे. सूर्य म्हणला नाही रे बाबा, मला बलवान करू नका, मी नाही बलवान. आकाशातले ढग बलवान आहेत. कारण की ढग आले का त्या ढगांमुळं सगळ्या पृथ्वीवर अंधार पडतो. मी कसला बलवान? आकाशातले ढग बलवान आहेत. बोलो येशू मसीह की. सगळ्यात बलवान कोण आहे आता? आकाशातले ढग बलवान आहेत. ज्यावेळेस ते ढग इकडून तिकडे जातात प्रियांनो, त्यावेळेस सूर्याची किरण पृथ्वीवर पडूच देत नाही. ढग भरून आले का अंधार पडतो आणि म्हणून ढग बलवान आहेत. मला अडवू शकतात ते ढग. ढगांनी ऐकलं तुम्ही बलवान आहेत. ढगांनी म्हटलं आम्ही नाही रे बाबा बलवान. हे मोठे मोठे पर्वत आहेत ना, डोंगर, ते बलवान आहे. आम्ही वाऱ्याने वाहत वाहत जातो, डोंगरावर आदळलो का डायरेक्ट आमचे दोन तुकडे, एक तुकडा इधर एक तुकडा उधर. हालेलुया. आता कोण बलवान आहे? मोठे मोठे पर्वत बलवान आहेत. पर्वता एवढं जगात काहीच बलवान नाही. पर्वताने ऐकलं की आम्ही बलवान आहोत. पर्वत म्हटलं मी बलवान नाही, माणूस बलवान आहे. कारण की ते कुदळ फावडे JCB घेऊन येतात आणि आमचा चक्काचूर करून टाकतात. बोले येशू मसीह की. आता डोंगर आणि पर्वत म्हणत आहेत की मी बलवान नाही, बलवान आहे तो मनुष्य आहे. कारण की मनुष्य मोठे मोठे डोंगर भुई सपाट करू शकतो. त्याचे कुदळ फावडे आणि त्याचे JCB, त्याच्या मशिनरी घेऊन येतो, तोडफोड करतो. म्हणून माणूस बलवान आहे. माणसाने ऐकलं की मी बलवान आहे. माणूस म्हणला सॉरी, मी बलवान नाही. मी तूप खातो, मी लाडू पेढे खातो. ऐकतंय का चर्च? मी बदाम पिस्ते खातो, मी टॉनिक घेतो. कोड लँग्वेज आहे संडेची, उघड बोलता येत नाही. हालेलुया. कळायलंय का नाही कळायलंय? कळायलंय ना, बरं झालं. मी सगळं खातो, पौष्टिक खातो. पण मी किती पण माझ्या शरीराला जपलं, जिम मध्ये गेलो, एक दिवस मला मरावं लागतं. म्हणून मरण सगळ्यात बलवान आहे. सगळ्यात कोण बलवान आहे?
मरण बलवान आहे. मरणाने ऐकलं की मी बलवान आहे. मरण म्हटलं नाही. मरण म्हटलं मी बलवान नाही. 2000 वर्षापूर्वी एका व्यक्तीने मला हरवलं होतं. त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. तो सर्वांमध्ये बलवान आहे. त्या येशू सारखा जगात कुणी नाही. तो अग्नीपेक्षा, तो प्रत्येक गोष्टीपेक्षा, तो पाण्यापेक्षा, लोखंडापेक्षा, प्रत्येक माणसापेक्षा, सैतानापेक्षा, दुर्लात्म्यापेक्षा, देवदूतांपेक्षा, सर्व गोष्टींपेक्षा माझा देव बलवान आहे. हालेलुया. कोण बलवान आहे? जो सगळ्यात बलवान आहे तो तुम्हाला म्हणतो आज नंतर म्हणायचं मी कमजोर नाही. मी हालेलुया म्हणा, मी बलवान आहे. लाजत म्हणू नका, मनापासून म्हणा. ॲक्च्युली काय सिच्युएशन आहे? देव कुठल्या सिच्युएशनमध्ये लोकांना सांगतोय? एखादा व्यक्ती 10 वर्ष बॉक्सिंगची प्रॅक्टिस करतो आणि तो बॉक्सिंग खेळायला जातो आणि तो गोल्ड मेडल घेऊन येतो. तुम्ही म्हणू शकता 10 वर्षाची त्याची मेहनत आहे, तो जिंकून आलाय. पण एखादा व्यक्ती ज्याला त्या बॉक्सिंगचे ग्लोव्ज हातात कसे घालायचे ते माहीत नाही आणि देव म्हणतो तू जिंकणार आहेस. तुम्ही म्हणलं कसं शक्य आहे? पण देव म्हणत आहे की तू नाही लढणार, तुझ्यासाठी मी लढणार आहे. मी तुझ्या बाजूने लढणार आहे. मी तुझ्या बरोबर उभा आहे. काय सांगायचं या संदेशातून? कर्जबाजारी असाल तर आज नंतर म्हणायचं नाही मी कर्जबाजारी आहे. अशक्ताने म्हणायचं नाही मी अशक्त आहे. दारिद्र्याने म्हणायचं नाही मी दरिद्री आहे. जे बेघर आहे, ज्यांना घर नाही, त्यांनी म्हणायचं नाही मी बेघर आहे. आज नंतर देवाचा आत्मा सांगत आहे अशक्त म्हणू की मी वीर आहे, कर्जबाजारी म्हणू की मी धनवान आहे. ज्याच्या जीवनात संकट आहे त्याने म्हणावं की मी संकटातून मुक्त झालोय, कारण माझा देव माझ्या बरोबर आहे, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मी आशीर्वादित आहे. प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक वेळेमध्ये आम्हाला देवाचं गौरव करता आलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा संदेश आता काही वेळ असाच सुरू राहणार आहे, पण त्याच्यात फक्त ते पास्टर काय बोलतायत ते ऐकायचं आणि जायचं असं नाही. तो संदेश स्वतःच्या जीवनाला लागू करायचा. इस्रायल लोकांना नांगर चालवायचं माहिती आहे, फावडे कुदळ कोयते चालवायचं, कापणी करायला माहिती आहे, पण त्याच्यापासून शस्त्र बनवून देव त्यांना योद्धे बनवतोय. त्यांच्या अशक्तपणात देव त्यांना वीर योद्धे बनवतोय. मी कुठे आहे देवा? मी कमजोर आहे का? माझ्या जीवनातली काय समस्या आहे? माझ्या घरादारात अडचण आहे का? आर्थिक समस्या आहे का? माझं लग्न तुटतंय का? म्हणजे माझं जे मॅरिड लाईफ आहे ते तुटतंय का? कुठं डिवॉर्सची परिस्थिती आली आहे का? माझ्या जीवनात काय संकट आहे? त्या संकटांवरती माझा देव मला आज नंतर विजय देणार आहे. आमेन, हालेलुया. हा संदेश स्वतःच्या सिच्युएशनमध्ये घेऊन या. कुठल्या आजाराने त्रस्त झालायत का? लोकांचा माणसापेक्षा डॉक्टरवर जास्त विश्वास आहे. ऐकताय तुम्ही? हो, नाही, काहीतरी बोला. बऱ्याच वेळा असं होतं. माझे एक असिस्टंट पास्टर मुंबईमध्ये, पास्टर विजू जाधव, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की अचानक घरामध्ये पाय अडकून आई पडली आणि आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलोय तर डॉक्टरने सांगितलं गुडघ्यामध्ये क्रॅक आहे, फ्रॅक्चर झालंय पायामध्ये. तर आम्ही काय करावं? आम्हाला समजत नाही. प्रार्थना करा. बरं, तुमचा विश्वास आहे तसं होईल. आमचा तर विश्वास आहे. आता आम्ही आईला घरी घेऊन येतोय, उद्या ऑपरेशन वगैरे करायला सांगतील कदाचित. म्हटलं या घरी. आणि तेवढ्या वेळात मी त्यांच्या घरी पोहोचलो. रिपोर्ट्स वगैरे दाखवले. आता मी पण एक डॉक्टर आहे, तर काही लोक रिपोर्ट दाखवतात, प्रभूची स्तुती असो. त्यांनी रिपोर्ट दाखवला. आता माझ्या एका हातात बायबल आहे आणि दुसऱ्या हातात रिपोर्ट आहे. आणि मी एक्सरे बघितला, सरळ त्याच्यामध्ये दिसतोय क्रॅक आहे, हाडाला क्रॅक गेलेलं आहे, हाड मोडलेलं आहे. त्या आईला मी विचारलं माझ्याकडे 2 रिपोर्ट आहेत. ती म्हटली एकच रिपोर्ट केलाय. मी म्हटलं नाही, तुम्ही केलेला एक रिपोर्ट आहे आणि तुमचा एक आधीचा एक रिपोर्ट माझ्याकडे. कोणता? हे बायबल. या बायबलमध्ये लिहिलंय तो त्याच्या सेवकाचा हाड ना हाड सांभाळणारा देव आहे.
तो तुम्हाला आरोग्य देणारा देव हा एक रिपोर्ट आहे. आणि हा हाड मोडल्याचा. तुमचा विश्वास कुठल्या रिपोर्टवर आहे? म्हणे बायबलवरती. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रार्थना करता क्षणी त्या आईला आरोग्य मिळालं, हाड जुळलं, ऑपरेशनची वेळ आली नाही. आजही त्या आई नॉर्मल चालते. परमेश्वराने तिला आशीर्वादित केलं. सांगण्याचं तात्पर्य हे, तुमच्या परिस्थितीत तुम्ही काय बोलता हे महत्वाचं. जगात सगळीकडे अंधार होता. पृथ्वीची निर्मिती होण्याआधी देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. उत्पत्ती 1:1-2 तुम्ही पाहता, देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. सगळीकडे अंधार होता. सगळे म्हणा अंधार. आता तुम्हाला आणि मला बोलायला लावलं, सगळीकडे अंधार आहे, देवाचा आत्मा तळपतोय, बोला. आपण म्हणू अंधार आहे, फारच निबिड अंधकार आहे, आणि या अंधकारात काही पाहणं कठीण आहे. या अंधकारामध्ये कोण काय करतंय आपण पाहू शकत नाही, कारण की आमच्या डोळ्यांना अंधारात दिसत नाही. आम्ही अंधाराची महती बोलत बसलो असतो. पण ज्यावेळेस देवाला बोलायची संधी किंवा वेळ आली, परमेश्वर बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. हालेलुया. तुमच्या परिस्थितीबद्दल तुम्ही बोलत राहू नका. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? मी गरीब आहे, मी दीन आहे, मी कंगाल आहे, मी भुकेला आहे, मी शिकलेला नाहीये, माझी ही परिस्थिती आहे, मी अडचणीत आहे. देव म्हणतो ते बोलायचं बंद कर आणि म्हण की मी वीर आहे. हालेलुया. आमच्या प्रॉब्लेम बद्दल न बोलता देव आता काय करणार आहे ते आम्हाला बोलायचंय. आणि जे तुम्ही बोलता ते तुमच्याबद्दल आज नंतर घडायला सुरुवात होणार आहे. तुम्ही आनंदी आहेत? नक्की? हालेलुया. तुम्हाला काही क्षण देतो मी. डोळे बंद करा, तुमची परिस्थिती आठवा आणि स्वतःसाठी प्रार्थना करा आणि म्हणा मी वीर आहे, मी या सगळ्या माझ्या परिस्थितीवर आज नंतर विजय प्राप्त करणार आहे. अभ्यासात कुठला विषय कठीण जातो, स्वतःसाठी प्रार्थना करा. घरातली काय अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, भांडण तंटे, आजार आहे, विकार आहे, कुठली गोष्ट आहे, काही क्षण तुमच्यासाठी आहे, स्वतःसाठी प्रार्थना करा आणि हे घोषित करा की मी वीर आहे आणि मी या परिस्थितीवरती आज नंतर विजयी होत आहे. परमेश्वराने त्याचा विजय मला दिलेला आहे. परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने मला जिंकण्याची कृपा पुरवलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की. तुम्ही हारलेले लोक आहेत की जिंकलेले? आमीन. सगळे जिंकलेले लोक आहेत. कधीच स्वतःला कमजोर समजायचं नाही. जीवनातील संकटापुढं कधीच हताश व्हायचं नाही. संकट येतात, अडचणी येतात आणि आजारांपुढं, परिस्थितीपुढं बऱ्याच वेळा प्रार्थना करणारे लोक हतबल होतात. परंतु आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यातला आवेश कमी होऊ द्यायचा नाही. हालेलुया. जी आग देवाने आमच्यामध्ये दिलेली आहे ती नेहमी प्रज्वलित होत राहिली पाहिजे. आमच्या जीवनामधून देवाचं गौरव होत राहिलं पाहिजे. देवाच्या राज्यातील लोकांनो, कधीच आपलं तोंड उतरून बसू नका, रडत राहू नका, कारण तुमची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आहे. आमेन. आमेन. बरं, आता तुमच्या अवजारांना परमेश्वराने सांगितलं की त्याला शस्त्रामध्ये बदला. तलवारी करा, भाले करा, तुमचे अवजारं बदलून टाका. आता तुमची अवजारं तुम्ही बदलली आणि परत ती अवजारं जी बदललेली आहेत, ज्याच्या तुम्ही तलवारी भाले बनवलेत, त्याच्यामध्ये तुम्हाला युद्धात यश मिळालं आणि त्या युद्धाच्या यशानंतर परत तुम्हाला शेती करावं लागणार आहे. मग तुम्ही काय करणार? तलवारीने शेती नांगरणार का? सोपा प्रश्न आहे, हो की नाही? शेताची खुरपणी करायची भाल्याने करता येईल का? करत असले तर मला दाखवा, मला आवडेल. जालन्यामध्ये जर असं कोणी करत असेल, करता येईल का? नाही. देवाचं किती प्रयोजन सुंदर आहे पहा. मी तुम्हाला वचनाचे दोन्ही एक्स्ट्रीम दाखवतो, दोन्ही पण दिशा दाखवतो. त्या वचनामध्ये काय सांगितलं वाचूया आपण. यशया 2 अध्याय 4 वचन, मिखा 4:3. यशया 2 अध्याय 4 वचन आपण वाचूया. तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशीच्या बहुत लोकांचा इन्साफ करील.
तेव्हा तो आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करील. आमेन. तलवारींचे काय करील? फाळ करील. आपल्या भाल्यांच्या कोयत्या करील. परत त्या गोष्टी रिव्हर्समध्ये चालल्यात. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही, ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. मिखा 4 अध्याय 3 वचन याच प्रकारचं आहे, पण वाचूया आपण. मिखा 4 आणि 3. तो देशोदेशीच्या बहुत लोकांचा न्याय करील, दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा न्याय ठरविल. तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्याचे फाळ करतील, आपल्या भाल्यांचे कोयते करतील. ह्यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही, ते येथून पुढे युद्धकला शिकणार नाहीत. आमेन. किती सुंदर वचन आहे. योएल 3:10 मध्ये बायबल सांगतं की तुमची अवजारं शस्त्रामध्ये बदला. मिखा 4:3 मध्ये वचन सांगतं की तुमच्या तलवारी, तुमचे भाले शेतीच्या अवजारामध्ये बदला. सांगण्याचं तात्पर्य हे की देवाच्या लोकांनी असं जीवन जगावं की आम्हाला वेळेप्रमाणे वागता आलं पाहिजे. आमेन. वेळेप्रमाणे आम्हाला वागता आलं पाहिजे. परमेश्वर पण असंच आहे. रात्रीच्या वेळेस इस्रायल लोकांना मार्गदर्शन करत असताना तो अग्निस्तंभ बनून त्यांच्या पुढे चालायचा. हो की नाही? का अग्निस्तंभ? प्रकाश मिळेल आणि त्यांना चांगलं डायरेक्शन मिळेल. आणि दिवसा तोच देव काय करायचा? कसा चालायचा? मेघस्तंभ बनून. हालेलुया. वेळेप्रमाणे स्तंभ तोच आहे, पण त्याची क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. आज आम्ही विश्वासणाऱ्यांनी वेळेप्रमाणे आमच्या जीवनाचा उपयोग देवासाठी केला पाहिजे. आराधनेच्या वेळेमध्ये आराधना केली पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? प्रार्थनेच्या वेळेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. ज्यांची गडबड होते, इकडचा वेळ तिकडं देतात, त्यांच्या लाईफमध्ये फार मोठी गडबड होऊ शकते. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुम्हाला कळतं मी काय सांगतो? येस. ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेचा वेळ प्रार्थनेला देतो, ज्या वेळेस आम्ही उपासाचा वेळ उपासाला देतो, ज्या वेळेस आपण आराधनेचा वेळ आराधनेला देतो, सुवार्ता प्रसाराचा वेळ सुवार्ता प्रसाराला देतो, प्रत्येक जी गोष्ट परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे त्या वेळेचा आम्ही सदुपयोग केला पाहिजे. कधी आम्हाला कुठल्या प्रकारे वागलं पाहिजे, चाललं पाहिजे याविषयी आपल्याला बायबल सांगतं. ज्यावेळेस वैरी तुमच्यावरती आलेले आहेत, देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला तुमचे जे शस्त्र आहेत ते धारण केले पाहिजे. आता या शेवटच्या काळामध्ये तुम्ही आणि मी असताना आम्हाला जगाची शस्त्र आम्हाला उपयोगाची नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? आपण नवीन करारातले लोक आहोत. आम्हाला जुने जे शस्त्र आहेत, जगाचे शस्त्र आहेत. आता या ठिकाणी हे तलवारी, भाले याचा सगळ्या गोष्टीचा आत्मिक अर्थ आम्ही घेणं गरजेचं आहे. आम्हाला आध्यात्मिक शस्त्र सामग्री धारण करायची आहे. आमेन. आध्यात्मिक शस्त्र सामग्री, ही आध्यात्मिक शस्त्र सामग्री आम्ही धारण केली तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वर विजयी केल्याशिवाय राहत नाही. आमेन. आम्हाला परमेश्वर यशस्वी करतो. आमच्याकडे तारणाचं शिरस्त्राण पाहिजे, नीतिमत्वाचं उरस्त्राण पाहिजे, सत्याचा कमरबंद पाहिजे, सुवार्तेच्या पायी लाभलेली सिद्धता आमच्या पायामध्ये चढवली पाहिजे, आमच्याकडं विश्वासाची ढाल पाहिजे, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन पाहिजे. असा पोशाख धारण करून प्रत्येक विश्वासणाऱ्याने आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ज्यावेळेस लोक तुमच्याकडं पाहतात, कदाचित तुमच्यामध्ये त्यांना एक साधारणपणा दिसत असेल. आता गल्ल्यात आणि दावीद कैक वेळा आपण संदेश ऐकलेला आहे. लोकांना एक भीती होती मनामध्ये, हा इकडं गल्ल्यात कधीच युद्ध हरत नाही आणि आपला दावीद कधीच युद्ध लढलेलं नाही. लोकांना बघून हे वाटत असेल, एवढासा लहान मुलगा एवढ्या मोठ्या बलाढ्य माणसाबरोबर लढायला निघालाय, हा मुलगा काही जिंकू शकत नाही. बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून गल्ल्यातापेक्षा तो दावीद अशक्त आहे. हालेलुया. बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्या सिंहांपेक्षा दानियल अशक्त आहे. बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अग्नीपेक्षा ते शद्रक, मेशक, आबेदनगो अशक्त आहेत. बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ती कबर आणि त्या मृत्यूपेक्षा येशू अशक्त आहे.
बघणारे जे असतात त्यांचा दृष्टिकोन असा असतो. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला माहीत पाहिजे ख्रिस्तामध्ये तुमची ओळख काय आहे, प्रभूमध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्हाला पक्क माहीत पाहिजे. हालेलुया. देवाने आम्हाला त्याचा दैवी विजय दिलेला आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाचे लोक हरू शकत नाहीत. हालेलुया. आम्ही हरू शकत नाही, कारण देवाने आम्हाला विजयी केलेला आहे. देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, बायबलचं वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं की आम्हाला वेळेप्रमाणे वागलं पाहिजे. फक्त आम्हाला शस्त्र बनवून चालणार नाही, फक्त आमच्याकडं बायबल असून चालणार नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बऱ्याच लोकांकडे बायबल असतं पण ते वाचत नाहीत. आम्हाला बायबल वाचणं गरजेचं आहे. आमेन. बायबल नुसतं ठेवून उपयोग नाही. एकदा एक देवाचे सेवक एका घरी गेले आणि त्यांच्या चर्च मेंबरच्या घरी गेले. वर्षातून एकदा प्रत्येक चर्च मेंबरच्या घरी ते व्हिजिट करायचे. आणि ज्यावेळेस ते त्या चर्च मेंबरच्या घरी गेले, परिवार श्रीमंत होता चांगला, आणि त्या परिवारात ते प्रार्थनेला गेले आणि पाळक साहेबांनी म्हटलं बायबल घ्या. आणि मग त्यांनी बायबल दिलं पाळक साहेबांना. आणि जेवणाच्या टेबलवरती सगळे बसलेले होते, प्रार्थना चालू होती आणि प्लेट सजवलेल्या होत्या सगळ्या, आणि सगळे चांदीचे चमचे वगैरे सगळ्या अशा गोष्टी होत्या. खूप सुंदर असं सगळ्या गोष्टी सजवलेल्या होत्या. देवाच्या सेवकांनी संदेश दिला, प्रार्थना केली, सगळं झालं आणि भोजन झालं त्या परिवाराबरोबर आणि पाळक साहेब निघून गेले. आता ह्या घरच्यांच्या लक्षात आलं की पास्टर येऊन गेले पण एक चांदीचा चमचा गायब आहे. बोले येशू मसीह की. चांदीचा चमचा एक, सगळ्यांनी म्हणा गायब. चांदीचा चमचा गायब आहे. आता ह्या घरच्यांना एक वाटत होतं की आमचा पूर्ण हा चमच्यांचा एवढा सेट आहे, ह्याच्यातला एक चमचा गायब झाला. पण विचारायचं कसं पास्टरला? वाईट वाटलं तर काय करायचं? तर नवरा म्हणतो बायकोला तू विचार. ती म्हणते नको बाबा तुम्ही विचारा. दोघांमध्ये चढाओढ चालली की आता काय करायचं. आणि पास्टरनी पण काय बोलण्यातून दाखवलं नाही की त्यांनी चमचा घेतलाय वगैरे किंवा काय. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, खूप दिवस गेले आणि पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला, म्हणजे एक वर्ष पूर्ण झाल्यावर परत त्या दिवशी पास्टर त्या परिवारात गेले. आता ह्यांनी स्टीलचे चमचे दिले यावेळेस. बोलो यीशु मसीह की. क्योंकि हमारा पास्टर आता है तो चांदी का चम्मच गायब हो जाता है. आणि या परिवाराने दुसरे चमचे ठेवले. तर पास्टरला पण नवल वाटलं, दरवर्षी आम्ही येतो तर चांदीचे ताटण चांदीचे चमचे असतात, ह्या वर्षी यांना काय झालं. आणि मग पास्टर म्हणते चला ठीक आहे, प्रार्थनेला सुरुवात करू, बायबल द्या. त्या परिवाराने बायबल दिलं. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की ज्यावेळेस बायबल उघडलं, चमचा बायबलमध्ये होता. हालेलुया. पास्टरने ते असं, आमच्याकडे दोरी असतं ना इथं, वचनं कुठले काढतो, पास्टरने चमचा त्याच्यात ठेवला होता याच्यासाठी का बरोबर ते वचनं काढायला सोपं पडावं. त्या फॅमिलीला म्हटलं अरे चमचा इथं गेल्या वर्षी मी ठेवला होता, तुम्ही काढलं नाही का त्याच्यातून अजून? म्हणजे याचा अर्थ एक वर्षात त्या घराने बायबल वाचलंच नव्हतं. बायबल वाचलं असतं, चमचा पण भेटला असता आणि लोकांची चमचेगिरी पण जरा कमी झाली असती. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही फक्त दिसणारे ख्रिस्ती असू नये. आय डोंट वॉन्ट टू बी लुक लाईक अ ब्लेसेड पर्सन. म्हणजे आशीर्वादित दिसणं वेगळं आहे, आशीर्वादित असणं वेगळं आहे. आशीर्वादित दिसणं म्हणजे काय? काय लोक नुसतं सोनं घालण्याच्या विरुद्ध मी नाही आहे, मला पण आवडतं. पण काही लोक अख्खं दुकान घालून येतात लग्नात, अख्खं दुकान. बाईची अशी मान अशी वाकून जाईल असं वाटतं, एवढं ओझं. तुमच्या कपडे चांगल्या घालण्यामुळे किंवा तुमच्या दागदागिन्यांमुळे तुम्ही चांगले आहात असं लोक तुम्हाला कधीच म्हणणार नाही. तुम्ही जे प्रेमाचे 2 शब्द बोलाल त्याच्यावर तुमचं चांगुलपण आहे. तुमच्या आध्यात्मिक गोष्टीवर तुमचं चांगुलपण आहे. काही लोकांना वाटतं की दिखाव्यामुळं लोक चांगलं म्हणते. काळ्या माणसाला नेहमी वाटतं
की मी गोरं दिसावं. आज कितीतरी क्रीम संपल्यात पण कलर चेंज होत नाही. इट इज गिवन बाय गॉड. देवाने दिलेला आहे तो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला वाटतं की मी असं दिसावं, मी तसं दिसावं. ब्युटी पार्लरला बहिणी जाऊन आल्यानंतर त्यांची स्वतःची लेकरं विचारतात, माझी मम्मी कुठे आहे? तुमचं दिसणं हे बाह्य स्वरूपावर नाही. जग तुम्हाला कसं बघणार आहे किंवा काय तुम्ही लोकांना रिप्रेझेंट करताय हे महत्वाचं नाहीये, अजिबात महत्वाचं नाही. तुम्ही आध्यात्मिक रीतीने किती प्रबळ आहात ते महत्वाचं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. तुम्ही दिसताना त्या दाविदासारखे दिसाल. लहान आहे, नाही जिंकू शकत, हा मरणार आहे. आता दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं, संपलं त्याचं. लोक तुमच्याकडे बघताना तुम्हाला कमजोर समजतील, अशक्त समजतील, शून्य समजतील, कर्जबाजारी समजतील. पण आत्म्यात तुम्हाला माहित पाहिजे की मी विजेता आहे, मी अशक्त नाही, मी सशक्त आहे, मी बलवान आहे. माझा देव माझ्या बरोबर आहे, माझा प्रभू मला सोडत नाही. संकट येतील आणि संकट जातील, पण माझा देव माझ्या बरोबर राहणार आहे. जोपर्यंत तुमच्या आजाराला तुम्ही तुमचा फ्रेंड समजाल, फ्रेंड, हालेलुया, आजाराशी तुम्ही जास्त मैत्री करून जर राहाल तर तो आजार एक दिवशी तुमच्या डोक्यावरती बसेल. हालेलुया. समजून घ्या देवाच्या प्रिय लोकांनो. डॉक्टर तुम्हाला काय डायग्नोज करतो, तो आजार असेल, तुमची संकट असतील, तुमच्या अडचणींकडे नीट निरखून पहा. तुमच्या समोर, तुमच्या देवासमोर काहीच नाही. एवढा आशीर्वाद देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आम्ही महाविजेते आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, पौलाच्या पोटात पण काटा होता, परंतु तरी सुद्धा पौल सेवा करत राहिला. तुम्हाला ऐकायला आलं की एक अडचण आहे तर काही लोक एकदा फटके पडले का सेवा सोडून देतात. मी ऐकलंय, मी पाहिलंय. घरातून एकदा विरोध झाला, प्रेयरला जायचं नाही, ओके, जे तुम्हाला आवडेल तेच मी करणार. देव दुःखी झाला तरी चालेल. देवाच्या प्रिय लोकांनो, माणसं नाराज झाले तरी चालेल, पण आमचा देव आनंदी राहिला पाहिजे. त्याला काय आवडतं ते आम्ही केलं पाहिजे. तो परमेश्वर सांगतोय ना, माझ्या भवनाकडे ये, सगळी कामं बाजूला, आधी देवाच्या भवनाकडे आम्ही धाव घेतली पाहिजे. प्रभू सांगतोय ना, हे काम कर, ते कामच आम्ही केलं पाहिजे. ते देवाने आम्हाला काम दिलेलं आहे. जग तुमच्याकडे पाहताना तुम्हाला कमजोर, अशक्त कसंही समजो, परंतु आम्ही नेहमी बलवानतेने राहायचं. अशक्तपणा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. तो सगळा अशक्तपणा परमेश्वर काढून टाकेल. कदाचित काही लोक शरीराने अशक्त असतात, काही आत्म्याने अशक्त असतात, काही जीवाने अशक्त असतात, काही संपत्तीने अशक्त असतात, फॅमिली लाईफमध्ये अशक्त असतात, अभ्यासामध्ये काही लोक अशक्त म्हणजे कच्चे असतात. परंतु आज जेव्हा पवित्र आत्मा तुमची भेट घेणार, तुम्हाला तो शक्ती देणार. ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही कमजोर समजत होतात स्वतःला, हालेलुया, जो एक झोपडं घेऊ शकत नाही छोटंसं, तो बंगले आणि महाल माड्या बांधणार. हा देवाचा आशीर्वाद आहे प्रियांनो. हालेलुया. ज्या गेल्या कैक पिढ्यांमध्ये लेकरं शिकली नव्हती, तुमची लेकरं मोठ्या हुद्द्याला शिकून जाणार आहेत. का? कारण की हा जो देव तुम्हाला भेटलेला आहे तोच तुमची परिस्थिती बदलणार आहे. आमेन. तो तुम्हाला आशीर्वादित करत आहे आणि तो म्हणत आहे की प्रत्येक अशक्त म्हणो की मी बलवान आहे, मी वीर आहे. मत्ती याचा 26वा अध्याय 41वा वचन, अशक्तपणाबद्दल सुंदर वचन आहे. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. सगळ्यांनी म्हणा, आत्मा उत्सुक आहे. मोठ्याने म्हणाल का? आत्मा उत्सुक आहे, पण देह अशक्त आहे. काय झालं ना, एकदा येशू ख्रिस्ताला आता क्रूसावरती जाण्याची वेळ आली. येशू ख्रिस्त एका बागेत प्रार्थनेला गेला, आपल्या शिष्यांना घेऊन गेला. काही शिष्य लांब अंतरावरती आहेत, 3 शिष्य पुढे आहेत, आणि येशू ख्रिस्त एका खडकावर जाऊन प्रार्थना करू लागला. गेतशेमाने बागेत प्रार्थना करीत असताना त्यांनी शिष्यांना सांगितलं, तिघांना, योहान, पेत्र आणि याकोब यांना सांगितलं की जागृत राहा, प्रार्थना करा. शिष्यांना सांगितलं. त्याने प्रार्थना केली आणि तो आता परत शिष्यांकडे जाताना त्याला हे पाहायचंय की आता शिष्यांनी जे ऐकलंय, प्रार्थना करा, तर आता माझे शिष्य काय करायला पाहिजेत? प्रार्थना करायला पाहिजेत.
परंतु शिष्य मस्तपैकी झोपले होते. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ह्या लोकांना वचनाचं एक वेगळ्या रीतीचं प्रकाशन मिळालेलं असतं. परमेश्वर आपल्या दासाला लागेल ते झोपेतही देतो आणि म्हणून बरेचसे ख्रिस्ती लोक झोपा काढत आहेत. हालेलुया. प्रभूने सांगितलं जागृत राहा आणि प्रार्थना करा, जागे राहा, झोपू नका, प्रार्थना करा. परंतु हे शिष्य काय करतायत? झोपतायत. पेत्रा जागृत राहा, प्रार्थना करा. येशू परत प्रार्थनेला जातो, परत येऊन बघतो, हे झोपतायत. परत प्रार्थनेला जातो, परत येऊन बघतो, झोपतायत. प्रभू म्हणतो आता काढा झोपा, काय करायचंय ते, कारण आता मला अटक होणार आहे. प्रभूने ज्यावेळेस त्यांना सांगितलं की जागृत राहा, प्रार्थना करा, या ठिकाणी प्रभूने एक विशेष शब्द वापरलाय की तुमचा आत्मा उत्सुक आहे पण तुमचा देह अशक्त आहे. ह्या वचनाचा बऱ्याच वेळा आपण वेगळ्या रीतीचा अर्थ लावतो आणि कितीतरी लोक ह्या वचनाचा चुकीच्या रीतीने वापर करतात. पण आज एक गोष्ट आम्ही पक्की समजून घेऊया की जे शिष्य तिथं झोपत होते, झोपा काढत होते आपण म्हणूया, ते शिष्य पेंटिकॉस्ट नंतर असा कुठल्याही प्रकारचा अनुभव बायबलमध्ये लिहिलेला नाही. ते जागृत झाले, शरीराने, आत्म्याने, सगळ्या गोष्टींनी ते प्रबळ झाले. त्यांनी देवाची स्तुती, आराधना केली. प्रियांनो, हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य हे की तोपर्यंत त्या गेतशेमाने बागेपर्यंत या शिष्यांना पेंटिकॉस्टचा तो पवित्र आत्मा मिळाला नव्हता. पण जेव्हा त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालं, त्यांच्या जीवनातून प्रत्येक गोष्टीमधला जो नको असलेला आळस आहे, कंटाळा आहे, तो अशक्तपणा आहे, तो परमेश्वराने काढून टाकला. जेव्हा आम्हाला देवाचा पवित्र आत्मा प्राप्त होतो त्यावेळेस आमचं जीवन परिवर्तित होतं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुमच्या जीवनाकडं पाहण्याची तुमची जी वृत्ती आहे ती पूर्ण बदलून जाते. या ठिकाणी 2 कोरिंथियाचा 12वा अध्याय आणि 10वं वचन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी बरं, ह्याच्यात संतोष आहे हा म्हणतो. पौल सांगतो की मला संतोष म्हणजे काय? बायबलचा देव सांगतो संतोष म्हणजे काय? आनंद. पौलाला आनंद कशात आहे? 4 व्हीलर नवीन घेतली, मोठा बंगला बांधला, गाड्या, घोडे, सगळ्या गोष्टी, आशीर्वाद, पैसा आला म्हणून आनंद नाही. बायबलचं वचन सांगतं दुर्बलता. सगळ्यांनी म्हणा दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कशात संतोष आहे? अडचणीमध्ये संतोष आहे. तुम्ही ऐकताय चर्च? हालेलुया. आम्हाला आनंदाच्या गोष्टी ऐकल्यावर आनंद होतो, पण पौलाच्या जीवनात असं काय? दुःख, अडचणी, संकट ह्याच्यात पण त्याला आनंद वाटतो. ऍक्च्युली संत पौलाचं जीवन फार वेगळं होतं. संत पौलाचं जीवन वेगळं होतं. तो का म्हणतो की मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे, मला संतोष आहे? काय? पौलाचा सेवेच्या त्याच्या सगळ्या मिशनरी, त्याच्या 3-4 सगळ्या मिशनरी फेऱ्या झाल्यानंतर शेवटी त्याचा शिरच्छेद झाला आणि त्याआधी त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आता ते जेल होतं तर ते 6x6ची एक छोटीशी खोली होती. जमिनीत खाली खोल, नीट तुम्ही तिथं श्वास घेऊ शकत नाही, फारसा प्रकाश नसणार तिथे, आणि एक छोटीशी खोली. ह्या एका खोलीमध्ये एका कोपऱ्यात बसून तो प्रार्थना करतोय, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तो त्या ठिकाणी आलेलं काही त्याला जेवण असेल ते खातोय, एक कोपरा असेल तिथंच त्याचं शी सू सगळी घाण तिथंच एका कोपऱ्यामध्ये. कमालीची दुर्गंधी, घाण, आणि ती परिस्थिती एवढी भयंकर होती पौलाची. त्या परिस्थितीमध्ये त्याला एक शेवटची इच्छा विचारली की पौला, आता तुझा लवकरच शिरच्छेद होणार आहे, सुनावणी झाली का तुझा शिरच्छेद आहे, तर तुझा शिरच्छेद होण्याच्या आधी तुझी काही शेवटची इच्छा आहे? तुम्हाला आणि मला विचारलं असतं तर आम्ही नक्की बिर्याणी मागितली असते. मरने से पहले मैं कुछ खाना चाहता हूं, कुछ करना चाहता. देवाच्या प्रिय लोकांनो,
पौलाला शेवटची इच्छा विचारली. पौलाने काय मागितला माहिती आहे का? मला लिखाण कामाच्या वस्तू द्या, मला लेखणी द्या आणि काही लिखाण कामाच्या वस्तू द्या. बस एवढंच. हे बाकीचे कैदी काय काय मागतात, तू हे मागतो. त्या दुर्गंधीत आणि त्या घाणीमध्ये बसून फिलिपईच्या मंडळीला पौल पत्र लिहितो. आणि ते पत्र लिहिताना एक शब्द तो वापरतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. तुमच्या सुंदर घरामध्ये बसून, तुमच्या मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये बसून, 5 स्टार हॉटेलमध्ये बसून तुम्ही लिहू शकता आनंद करा. पण पौल दुःखाच्या दरिद्री परिस्थितीमध्ये, घाणेरड्या दुर्गंधीमध्ये बसून लिहितो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. आणि आनंद केल्याच्या नंतर परत आनंद करा, नेहमी आनंद करा. आनंदाच्या परिस्थितीत तुम्ही आनंद करता, यात काही गैर नाही. पण दुःखात पण आनंद करायला सुरुवात करा. आपल्या कठीण परिस्थितीमध्ये देवाला गौरव द्यायला सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला वाटतं की हा विषय माझ्या हातातून बाहेर चाललाय, त्या गोष्टी घेऊन देवाच्या चरणाशी या. परमेश्वर तुम्हाला ते ज्ञान आणि त्या अलौकिक सामर्थ्य देईल की तुम्हाला त्या परिस्थितीवरती विजय मिळवता येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या कठीण परिस्थितीत लिहिलेले पत्र आजही तुम्ही आणि मी वाचतो आणि आपण आशीर्वादित होत आहोत. हालेलुया. पौल म्हणतो, जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला देवाचं गौरव करता आलं पाहिजे. संकट आली, अडचणी आल्या, समस्या आल्या तर आम्ही रडत बसायचं नाही, दुःख करत बसायचं नाही. प्रॉब्लेम आला, समजायचं प्रॉब्लेम नाहीये. हालेलुया. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. का बरं नाही भिणार? काय कारण आहे? इथं सिंह आला, काय करणार तुम्ही? सगळे स्तब्ध झालेत. कोण कुठं उड्या मारून जाईल सांगता येत नाही. कोणी इथं वर येऊन बसायला कमी करणार नाही. सिंह आहे ना, है ना. आपण बोलतो 4 लोकांमध्ये, काही लोकांना अंधाराची भीती वाटते. हालेलुया. कोणाला कधी कशाची भीती वाटेल. लिफ्टमधून काही लोक जाऊ शकत नाही, एकटे घरात राहू शकत नाही. एकटे राहिले का त्यांना धडधड 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 4-5 फोन करतील, नाही तर शेजारच्या घरात जाऊन बसतील. जालन्याचे लोक चांगले आहेत, आमच्या इकडे असं घडतं कधी कधी. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, चाललोय मी मृत्यू छायेच्या दरीतून. ही दरी आहे मृत्यू छायेची, मी तिथून चाललोय. दावीद राजा म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टांना भिणार नाही. दरीमधून नदी वाहते. सगळ्यांनी म्हणा, नदी वाहते. आणि त्या नदीकडं सगळी जनावरं पाणी प्यायला येतात. आता हे मेंढरू म्हणतंय की मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो, पाणी पितोय आणि त्या दरीतून चाललोय. अस्वल, सिंह, सगळे हिंस्र, वाघ वगैरे, कोल्हे, लांडगे तिथं पाणी प्यायला आले, त्यांच्यामधून मी चाललोय. पण मी भिणार. सगळ्यांनी म्हणा, मी भिणार नाही. मी भिणार नाही. सगळे म्हणतात, का नाही भिणार? तू भ्यायला पाहिजे ना, आता मरणार आहेस तू, सगळे आलेत. मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. तुझी आकडी व तुझी काठी. माझा मेंढपाळ रिकाम्या हाताने येत नाही, आकडी आणि काठी घेऊन येतो. तिकडून कॉलला आला का एक फटका. हालेलुया. तुमचे वैरी तुमच्या पुढे आज नंतर उभे नाही राहू शकणार प्रियांनो, कारण तुम्ही देवाला तुमचं निजधाम केलेलं आहे. प्रभूच्या हाती आपलं जीवन तुम्ही समर्पित केलेलं आहे. आता मी त्या मृत्यू छायेच्या दरीतून चाललोय. सिंह माझ्याकडे रागाने बघतोय, मला फरक पडत. सिंह असं करतो आणि प्रभू म्हणतो, काठी बघितलीस ना, काठी बघितली ना, गप बस. मी पुढे जातो. लांडगा म्हणतो, फाडू का याला, फाडू? ए बाबा, काठी बघितलीस ना माझी?
लांडगा गप बसतो, अस्वल गप बसतं, सगळे हिंस्र पशु पक्षी सगळे जे पण मला अटॅक करणार आहेत ते सगळे देव सगळं त्यांना गप्प बसवतो. आणि जेव्हा मी ती मृत्यू छायेची दरी क्रॉस करून पलीकडे जातो, मागं वळून बघतो, सगळे जनावरं रडत बसलेत, क्या हातातून शिकार निघून गेला. हालेलुया. ते म्हणतात हातातून शिकार निघून गेला. पण ज्यावेळेस मी मागं वळून बघतो, मी म्हणतो देवा, ही मृत्यू छायेची दरी नव्हती, ही माझ्या जीवनाच्या साक्षीची दरी आहे, ही माझ्या देवाच्या आशीर्वादाची दरी आहे, ही चिन्ह देणारी दरी आहे की माझ्या देवाने मला कधीच सोडलं नाही. हालेलुया. माझा देव मला टाकत नाही. आणि म्हणून या सगळ्या जनावरांपेक्षा ते मेंढरू फार कमजोर आहे. सगळ्यांनी म्हणा कमजोर आहे. मेंढरू कसं आहे? कमजोर आहे, आशक्त आहे. मी आशक्तपणामध्ये चाललोय, पण मला माहित आहे माझा देव माझ्याबरोबर असला तर मी ह्या सगळ्या जनावरांपेक्षा पॉवरफुल आहे, मी सशक्त आहे, मी वीर आहे, कारण माझा देव माझ्याबरोबर आहे. हालेलुया. जेव्हा तुमचा प्रभू तुमच्या बरोबर आहे, तुम्ही प्रत्येक संकटावरती विजय प्राप्त कराल. प्रत्येक अडचणीवरती प्रभू तुम्हाला विजयी ठरवल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे. हे पौलाला रिव्हिलेशन कळालेलं आहे की जेव्हा दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकट माझ्याकडे येतात, त्याच्यात मी आनंद करतो, कारण मला माहित आहे की मी सशक्त आहे. देवाने मला आशीर्वादित केलेलं आहे. 2 कोरिंथ 11:30 मध्ये बायबल सांगतं, मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवेन. कुठल्या गोष्टींची प्रौढी मिरवणार? दुर्बलतेच्या गोष्टींची. जगातले लोक मोठेपणा कसला सांगतात? मी एवढा शिकलो, मी एवढा पैसा कमवला, मी अशा ठिकाणी कामाला आहे, माझे असे बिझनेस आहेत, एवढ्या गाड्या मी घेतल्या, एवढे बंगले बांधले, एवढी एकर जमीन घेतली. जगातले लोक त्यांची प्रौढी त्यांच्या या सगळ्या गोष्टींबद्दल मिरवतात, त्यांनी मिळवलेल्या गोष्टीबद्दल ते प्रौढी सांगतात. पण बायबलचा देव या ठिकाणी स्पष्ट सांगतो की पौल कशात प्रौढी मिरवतो, तर तो त्याच्या दुर्बलतेविषयी मिरवतो. का? मी मेंढरू असताना पण देवाने मला हिंस्र पशुपासून वाचवलं. हालेलुया. जेव्हा आम्ही आमच्या प्रत्येक परिस्थितीत देवाला गौरव देत राहू, तेव्हा आमच्या संकटांमध्ये आम्ही खचून जाणार नाही, तर त्या संकटात आम्ही आनंद करणार. आणि एक गोष्ट आमच्या पक्की मनात राहणार की या संकटात आमचा देव आमच्या बरोबर आहे, आम्ही विजयी होणारच, आमची परिस्थिती बदलणारच. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये अद्भुत अलौकिक गोष्टी घडणारच. ज्यावेळेस आमचा असा विश्वास असेल, त्यावेळेस आम्हाला संकटामध्ये जेव्हा एकाकीपण वाटतं, कधी कधी वाटतं असं एकटेपणा, तुम्हाला नसं वाटत, पण काही लोकांना एकाकीपण वाटतं संकटामध्ये. का वाटतं? कारण बघा, एखाद्या व्यक्तीला असं कळालं त्याची लॉटरी लागली आणि त्याला 10 करोड रुपये मिळाले, न भेटणारे नातेवाईक पण त्या दिवशी भेटायला येतील. हो की नाही? सगळे नातेवाईक, फंड सर्व्हिसचे पैसे येऊ द्या, जी आत्या गेले 40 वर्ष आली नव्हती ती येणार का नाही त्या दिवशी? हो का नाही? घर विकायला काढा जुनं, हिस्से मागायला सगळे येणार का नाही येणार? तुम्ही सगळे जागेत. असं घडतं. तुमच्याकडे ज्यावेळेस काही येतं, लोक जमा होतात. दुसऱ्या दिवशी सगळीकडे न्यूज पसरू द्या, त्याच्यावर 50 लाखाचं कर्ज झालंय, आपण गेलो तर नको बाबा आपल्याला पण मागल. त्या नातेवाईकाला कोणी भेटायला येत नाही, त्याच्याकडं कोणी फिरकणार नाही. रस्त्याने चालले तरी लोक असं जातील, अरे बघल बाबा, बघितलं तर परत मागल मला काहीतरी. ज्यावेळेस तुमच्याकडं सगळं काही आहे, लोक तुमच्या भेटीला येतील. ज्यावेळेस तो श्रीमंत धनवान माणूस होता, लोक त्याच्या भेटीला येत होते. दरिद्री लाजाराच्या भेटीला माणसं येत नव्हते, कुत्रे येऊन त्याचे फोड चाटायचे. सांगण्याचं तात्पर्य हे, तुमच्या संपन्न दशेमध्ये सगळे तुमच्या मागं उभे राहतील, आणि तुमच्या विपन्न स्थितीमध्ये जेव्हा तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही अडचणीत सापडलेत, तुमच्या भेटीला कोणी येणार नाही, तुमचे फोन कोणी लोक उचलणार नाहीत, कोणी तुम्हाला इग्नोर करतील, तुम्हाला धिक्कारलं जाईल, तुम्हाला एकटं टाकलं जाईल. पण ज्यावेळेस तुम्ही एकटे पडता,
त्यावेळेस एक गोष्ट लक्षात असू द्या, जगाने भले मला टाकून दिलं असेल, पण माझा प्रभू मला कधी सोडणार नाही. हालेलुया. माझा देव मला कधी टाकणार नाही. आणि अशा अशक्तपणामध्ये पवित्र आत्मा आमचं सहाय्य करतो. वाचूया रोमकरासपत्र 8 अध्याय 26 वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कढण्याने मध्यस्थी करतो. आमेन. देवाचा आत्मा आमच्यासाठी मध्यस्थी करतो, तो आम्हाला हातभार लावतो, तो सहकार्य करतो, मदत करतो, तो तुम्हाला आठवण करून देतो, तो तुमच्यावरती दया करतो. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला पवित्र आत्मा मिळणं गरजेचं आहे. आमच्याकडं प्रभू येशूचं सामर्थ्य असणं गरजेचं आहे. देवाची आमची नुसती ओळख, आम्हाला फक्त एवढं माहिती येशू क्रिस्तावरती मेला, बस एवढ्यावर संपत नाही. आम्हाला त्याचं ते सामर्थ्य प्राप्त करणं गरजेचं आहे. आयुष्यात कधीच आम्हाला एकटं वाटणार नाही. हालेलुया. कोणी आम्हाला सोडून गेलं तरी आम्ही खिन्न होणार नाही, कारण आम्हाला कळालेलं असतं की आमचा प्रभू आमच्याबरोबर आहे. हालेलुया. आमचं एकाकी पण परमेश्वर काढून टाकतो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जे वचन आपण मननासाठी निवडलं, योएल 3:10, या वचनाद्वारे स्पष्ट देवाचं वचन सांगत आहे, मी वीर आहे असे अशक्तही म्हणो. आज तीच परिस्थिती या शेवटच्या काळामध्ये घडत आहे. ठिकठिकाणी ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. ज्या वेळेस जगामध्ये देवाचं काम वाढलेलं आहे, अडचणी पण वाढलेल्या आहेत. का वाढलेल्या आहेत? कारण की जेव्हा देवाचं काम वाढतं त्यावेळेस सैतानाला दुःख होतं की कसं काय देवाचंच काम वाढतंय, मग माझं वाढत नाही, मी काय करू? मग तो सैतान काय करतो? देवाच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न करतो. पण या पवित्र शास्त्राचा, बायबलचा शब्द आहे, प्रत्येक गुडघा येशू समोर टेकला जाणार आहे. प्रत्येक जीभ कबूल करणार येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हे गौरवी कार्य करत असताना अडीअडचणी येतील, संकट येतील, आणि अडीअडचणी वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांना एवढ्या येत नाहीत. हालेलुया. बोले येशू मसीह की. एखादा व्यक्ती दारू पितो, त्याला काय नाही, त्याला त्याचं विश्व असतं, तो त्याच्या दुनियेत जगत असतो. काही लोक स्वतःच्या दुनियेत जगतात, त्यांना काही जगाशी घेणं देणं नाही. पण ज्यावेळेस तो दारुडा व्यक्ती दारू सोडतो आणि चर्चला यायला लागतो, लोक विचारतात, कशाला जातो त्या देवाकडं, कशाला जातो येशूकडं? तो म्हणतो, मी एवढे वर्ष दारू पित होतो, मला तुम्ही कधी थांबवलं नाही. आज ज्या देवाने मला बदललं त्या देवाकडं तुम्ही मला का जाऊ देत नाही? नाही, जायचं नाही. जेव्हा तुम्ही वाईट करता, जग तुम्हाला अडवणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही चांगल्या गोष्टी करायला लागाल, जग तुम्हाला अडखळण करणार. पण एक गोष्ट निश्चित ठेवा की जे देवाला प्रिय आहे ते आम्हाला आमच्या जीवनात करायचं आहे. बोलो येशू मसीह की. देवाने तुम्हाला तुमचा अशक्तपणामधून बाहेर काढलेला आहे, तुम्हाला बलवान केलेलं आहे. हालेलुया. किती टक्के बलवान केलंय? 10%, 20%, किती टक्के? नक्की. अडचणी आल्या तर काय करणार? घरात भांडणं झाल्यावर काय करणार? रडत बसणार? उलट मारणार? आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. हालेलुया. आर्थिक अडचणी आली काय करणार? काय म्हणणार? समजा पैसे संपले जवळचे, काय करणार? प्रार्थना करायची, म्हणायचं, देवा तुला धन्यवाद, मी श्रीमंत आहे. हालेलुया. देवाला म्हणायचं, प्रभू तुला धन्यवाद, कारण मी श्रीमंत आहे. आजारी पडलं तर म्हणायचं, प्रभूने मला बरं केलंय. घर नसेल तर म्हणायचं, प्रभूने मला घर दिलंय. परीक्षेची भीती वाटत असली, म्हणायचं, ऑलरेडी मी पास झालेलो आहे ती परीक्षा. हालेलुया. तुम्हाला पुढच्या गोष्टी आत्ता डिक्लेअर करायच्या तुमच्या लाईफमध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता, चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करता, त्यावेळेस चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतात. आणि काही लोकांना चांगलं बोलता येत नाही. बोलो येशू मसीह की. सगळे नाही, काही लोक असतात कधीच त्यांना चांगलं बोलता येत नाही. एखादा म्हटलं, मी बाईकवर चाललो होतो आणि मध्येच काहीतरी झालं, गाडी थोडी व्हायबल झाली. काय झालं? व्हायबल झाली? मग पडलं तू, हातपाय मोडला का तुझा? काय झालं? म्हणजे
त्यांना काय पुढचं घेणं देणंच नसतं. वाईट बोलणं काही लोकांच्या स्वभावात घुसलेलं आहे. असं आपण कधीही वाईट नेगेटिव्ह बोलता कामा नये. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आज नंतर प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला बलवान समजायचं. आमेन. कारण तुमच्याबरोबर तुमचा देव आहे. त्याने तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दिलंय. मग ते लोखंडापासून ते डोंगरापर्यंत आणि ढगापर्यंत सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या, पण सगळ्यात जर बलवान असेल मृत्यूपेक्षा आणि सगळ्या गोष्टीपेक्षा, तर तो आमचा येशू ख्रिस्त आहे. ते येशूचा पवित्र हात तुमच्या जीवनावरती आहे. हालेलुया. तो तुम्हाला कधीही पडू देणार नाही. तो तुम्हाला कधीही हारू देणार नाही. संकट येतील, संकट निघून जातील, पण परमेश्वराचं नाव तुमच्या जीवनामध्ये टिकून राहणार आहे. आज नंतर माझा देव तुमची परिस्थिती बदलणार आहे. तुमचा अशक्तपणा तो दूर करणार आहे. तुमच्या जीवनातले संकट तो काढून टाकणार आहे. तो परत एकदा तुम्हाला असं उभं करणार आहे की परमेश्वर तुम्हाला ताऱ्यासारखं तेजस्वी आणि प्रभावशाली करणार आहे. तुमच्या जीवनामध्ये देवाचा प्रकाश उतरून आलेला आहे. जे तुमचं बेचव जीवन झालं होतं, देवाने तुम्हाला आज नंतर त्याचं मीठ बनवलेलं आहे. जीवनातली रुची वाढवलेली आहे. जे तुम्ही दुःखाने त्रस्त होतात, देवाने त्याचा आनंद तुमच्यामध्ये दिलेला आहे. प्रभूचा आनंद तुमची ताकद बनलेला आहे. आज नंतर तुमचे दिवस बदलण्यास प्रभूने सुरुवात केलेली आहे. हालेलुया. आज नंतर तुमच्या जीवनावरती देवाचं सामर्थ्य उतरलेलं आहे. आपल्या परिस्थितीकडे आपण पाहूया आणि आज प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभू, या सगळ्या परिस्थितीवर मी विजयी झालेलो आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाला यशस्वी केलेला आहे. प्रभूला धन्यवाद.